सूतगिरणी वाचवण्यासाठी न्यायालयीन व रस्त्यावरील लढाईची तयारी. अभिजित पाटील. लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी वाचवण्यासाठी सर्व सभासदांनी एकत्र येण्याचे आवाहन नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले. लोणखेडा बायपासवरील शिव प्लाझा लॉन्स येथे आयोजित चिंतन बैठकीत ते बोलत होते. 22 जुलै रोजी NCDC बँकेकडून सूतगिरणीचा लिलाव होणार असून त्यापूर्वी 20 जुलै रोजी होणाऱ्या पाहणीत सभासद सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूतगिरणी हा हजारो शेतकऱ्यांच्या कष्टाच्या आणि परिसराच्या विकासाचा वारसा असल्याने ती वाचवण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन लढाई तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी संचालक, ज्येष्ठ सभासद व शेतकरी प्रतिनिधींनी सूतगिरणीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. जे काही सरकारी करता येईल त्यांनी राजकीय विसरले पाहिजे कष्टाने घामाने मित्रांनो 1970-72 मध्ये भाव 1415 शेतीची किंमत होती 10,000 रुपये एकर. परंतु तेव्हाचे ज्येष्ठ मंडळी अशिक्षित होते. महागाई वाढली, ही पोरं गेली. साहेब आमचं ट्रकचं भाडं वाढून द्या, बोलून घेतो ते वाहतूक करते. सगळ्या लोकांनी प्रकार विकल्या. फक्त आमचे अशोक बाप्पा होते, त्यांनी एक नमुना तिथं ठेवला होता. काय काय दाखवायचं, काय करायचं, काय चांगल्या साहेबांनी सांगितलं की लगेच अंगात येण्यासारखं करायचं. आणि आपल्या समाजाने कधी बाहेर बघितलं नाही, मुंबई बघितले नाही, दिल्ली बघितले नाही. कामरा साहेब डायरेक्ट दिल्लीहून यायचे, 5-7 जणात बसायचे किंवा मीटिंग मध्ये बसायचे. मग यावर तुमची भूमिका काय, ही सुद्धा जनसामान्य माणसाने विचार केला पाहिजे की यांची भूमिका दुटप्पी का. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी गृहसंस्थांना काढणारे राजकीय नेते हे कारखान्यामध्ये मोळी पूजन करायला जातात, मोळी टाकायला जातात, बरोबर. तर याचा अर्थ काय, उद्या जर या सूतगिरणीचा लिलाव झाला किंवा हा लिलाव जर पुरवण्यात असला, काही लोकांची इच्छा असेल की याचा लिलाव करून घ्यावा, त्याच्यामध्ये त्यांचे काही संबंध जोपासले असतील. कारण की कुठल्याही लिलाव प्रक्रियेमध्ये कुठेतरी कोणाचे तरी संबंध आढळून येतात, तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होते. मग सभासद आहोत, शेअर होल्डर आहोत. आणि रमेशबाईंनी सांगितली त्यावेळेची परिस्थिती की लोकांनी स्वतःच्या आईचे आणि बाईचे दागिने मोडून शेअर घेतलेले आहेत आणि हे उभं केलेलं आहे. मग ते तो असलं पाहिजे की नाही. जर तुम्ही अस्तित्व, ही शेवटची मीटिंग समजा, साखर कारखाना गेला, 25,000 सभासद होते. काय केलं, हे 12,000 सभासद आहे, मला वाटतं 12 का 14 गेला नाही. याची समस्या आहे आणि याचा विचार जर नाही केला तर गेलंच आहे म्हणून समजा. नाहीतरी तुम्ही काय काही नाही हो बाई, ते घेतात माथोला का असंही म्हणणारे काही आहेत विचार. या जुन्या समाजाला किंवा या परिसरातील लोकांना ओळख होईल. मगाशी आता हिराजागांनी सांगितलं, 100 3 महिने लोकांनी थांबले पेमेंट सांगितले. पूज्य ठाणे गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे पहिले व्हाईस चेअरमन देखील वगैरे ज्यांना होते, त्यांच्यासोबत 36 लोक होते. अण्णा साहेबांनी मार्गदर्शन केले जरूर, परंतु प्रत्येक प्रकल्पामध्ये तेव्हाच्या सर्व धुरंधरांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घरातला एक माणूस, एक नातेवाईक या प्रकल्प उभा करण्यामध्ये संचालक राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका की त्यांचं योगदान काय. बापू साहेब चेअरमन म्हणून मकरबाई भाई कारभार बघताय, नुसतं बालाजीला गेलेले हात काढला. बालाजी भगवान तिकड आल्यावर मला देव चांगली सुरुवात दिली आणि सगळ्यांना ऐकत नसती. ही लढाई पाटील नाहीये, ही लढाई मंगळवारी पाटील पाटील नाहीये. ही लढाई या तालुक्याच्या, या समाजाचा जो उज्ज्वल भविष्य होतं आणि ते दिशाही भविष्य होत आहे, ज्यांच्या मंदी ही लढाई, ही आमच्याबद्दल लढाई हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण या साध्या तालुक्याला करून आलेले 2 मतदारसंघामध्ये वाटला गेलेले हा तालुका. इकडचा आमदार म्हणतो तिकडच्या सीटामध्ये, तिकडचा आमदार म्हणतो इकडच्या सीटामध्ये. आपले कुठेच प्रकल्प नीट चालायला तयार नाही. तुम्हाला सगळ्यांना कधी दाखवत असेल म्हणजे या लागू असेल, भारतीय जनता पक्षामध्ये बाबू साहेबांनी प्रवेश केला.
कॉलेजवर मिटिंग झाली, तिथं काय म्हणले, आपल्याला हे प्रकल्प चालू करायचे असतील तर सत्ताधारी पक्षामध्ये आपल्याला जावं लागणार. म्हटलं 2015 मध्ये तेव्हा काँग्रेसमध्ये होते, मग शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे प्रकल्प आपल्याला चालू ठेवायचे असेल तर आपल्याला राष्ट्रवादीमध्ये जावं. राष्ट्रवादी गेली, भाजप पण गेलं, त्यांच्या काळामध्ये कारखाना गेला, यांच्या काळामध्ये सुरू केली. आता पण काय करायचं? आज लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संभाव्य लिलावाच्या संदर्भात सभासदांची शेतकऱ्यांची आम्ही चिंतन बैठक बोलवली होती. याला या परिसरातील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही सूतगिरणी वाचली पाहिजे, सभासदांचे, कामगारांचे, सर्वांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि पुन्हा एकदा ही सूतगिरणी व्यवस्थित सुरू झाली पाहिजे याच्यासाठीची मंथन बैठक होती. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येत्या 22 तारखेला लिलाव आहे, पण तत्पूर्वी 20 तारखेला सूतगिरणी पाहणीची व्यवस्था NCDC बँकेने केलेली आहे. तिथं आम्ही सर्वजण सभासद या नात्याने आणि संभाव्य खरेदीदार जे कोणी असतील त्यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये आम्ही सूतगिरणी पाहायला जाणार आहोत. त्याची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. निश्चितपणाने ज्या कामगारांचे, शेतकऱ्यांचे, सभासदांचे हक्क या सूतगिरणीवर आहेत ते कसे अबाधित राहतील आणि ही सूतगिरणी कशी चालू राहील याच्यासाठी प्रसंगी जर कोर्टात जावं लागलं, सामाजिक लढाई द्यावी लागली, रस्त्यावरची लढावी लागली तरी देखील आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. एक समिती तयार होईल. जे विद्यमान चेअरमन, विद्यमान संचालकांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही जर सर्वांना सोबत घेऊन चालणार असाल तर ही सूतगिरणी पुन्हा चालू करण्यासाठी आमचं सहकार्य तुमच्यासोबत निश्चितपणाने असेल, परंतु आपण देखील पारदर्शकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे. अन्यथा कारण नसताना कायदेशीर लढाईमध्ये अनेक वर्षे जातील, ती वेळ आपल्या सर्वांवर येऊ नये हा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, लोकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांनी देखील या बाबतीमध्ये अजून जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर त्यांचे देखील निश्चितपणाने त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असा समज लोकांमध्ये होईल. त्यामुळे त्यांचे देखील मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.